हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली आपलं आता दुसरा दिवस जो आपण काल कॅम्प केला तो होता आपला पालीचा कॅम्प, पालीवाला कॉलेजसाठी केलेला. पण आज आपण झालो तळ्याला आणि रात्रभर मस्त मजा केली. स्वानंदच्या घरी आम्ही मस्त चिकन वगैरे आणला होता. सकाळी 5 वाजेपर्यंत. सो आता एकदम डीप डिस्कशन होतं. डीप डिस्कशन म्हणजे तुम्हाला आता सांगितलं ना, एक वेगळं चॅनल उघडायला गेलं. सो मस्त डिस्कशन झालं आणि मजा आली. मी स्वानंदकडे इथे मला यायचंच होतं कारण का मी आलो नव्हतो. बाकी सगळे तर त्यांच्याकडे प्राईम मेंबरशिप आहे. इथे फर्स्ट टाइम आलो. बाकीचे पण ना फक्त किशोर झाले. हा ना, हा सेकंड टाइम. आणि माझ्याकडे प्राईम मेंबर लाईफ टाईम मेंबरशिप आहे, तो तर नेहमी असतोच इथे. सो मजा आली. आता परत कधी इकडे येणं झालं तर नक्की आम्ही येणार. ओके, लवकरच. ते काय लगेच होतं, नाही बोलतात आठवड्यात, नेक्स्ट आठवड्यात भेटतात. सो निघतो आता आणि मग तळ्याचा कॅम्प वगैरे. आता पत्तूकडे जायचं वगैरे, तिकडे फ्रेश होऊन मग लगेच जेवण वगैरे परत तळ्याला जायचं. वेदक कॉलेजला आज तळ्याला कॅम्प. सो मजा येईल तिथे पण. मग चलो, बाय 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 बाय. चला, याला असं आपल्याला दोघांनी मिठी मारायला लागते. एका मिठी देत नाही ना, मावत नाही. ठीक आहे, चला येऊ. चलो बाय बाय. हे बघा, कालची जी गोळक आहे पण मांडीवर बसायला आला. कसला क्यूट आहे रे हा. ब्लॉगिंग फ्रेंडली दिसते मला. अरे सोनिया, मस्तच आहे एकदम. सही आहे रे. आता स्नेहलकडे आलो आम्ही. एक आजी पण आहेत आणि आता इथे थोडं टाइम स्पेंड करू आणि मग निघू. तुमचा एवढा ब्रेकफास्ट हेवी होतोय ना, काय मला काय समजा जेवण जाईल की नाही याची गॅरंटी नाही. आजीने आम्हाला एवढं दिलंय. पहिले चपाती भाजी दिली, त्याच्यानंतर हे बघा हे स्वीट दिलं होतं, खाजा, आणि आता दूध, मालवणी खाजा, आणि आता हे स्वीट. म्हणजे बहुतेक आम्ही इथून आता कॅम्पला झोपायचंच आहे ते समजत नाही. हो मग चला आजी, चला हा घे, हा पाहिजे. असंच आम्ही मधून चालू करून पकडतो माहितीये काय. हो, असेच पटकन पकडायचे. चला भाई, येऊ आजी. बाय. चला, आमचं झालंय ब्रेकफास्ट वगैरे करून झालाय आणि आता इथून निघालोय. आता चाललोय पतूकडे आणि कॅम्प 3चाच आहे. हो, आणि मग निघतो. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी बघायला मिळतीलच. फ्रेश वगैरे होऊ आणि आपलं ना 3चं तळा कॉलेजला आहे. त्या कॉलेजचं नाव काय विसरलो. वेदक कॉलेजला आपलं 3 वाजताचं सेशन आहे. सो काल सारखं लेट नाही पोचायचं आहे. आज लवकरच पोचू. आज काही इकडून पण अर्धा तासच लागणार आहे जायला, अर्धा-पाऊण तास. किशोरचं फक्त सांगता येत नाही, ते कधीच सांगता येत नाही आम्हाला. तसंच आहे. येऊ काय? चला, पोहोचलो घरी. चला, फायनली दोघं पण फ्रेश झालोय घरी येऊन. आता जरा बरं वाटतं, कारण काल बसता नुसतं धुळीच्या साम्राज्यात वावरत होतो आम्ही आणि आता जरा आंघोळ वगैरे करून बरं वाटलं. धुळीचं साम्राज्य होतं. वाजलेत तर 1 वाजून गेलाय, 1:15 झालाय. पण आता जेवतोय. हे बघा, जेवायला वरण आहे, चिकन फ्राय पण आहे, मटर फ्लावर आहे, वरण आणि भात आहे. कॉम्बिनेशन एकदम हटके आहे. मार्गशीर्ष प्लस नॉनव्हेज लव्हर्ससाठी आहे. त्याच्यामुळे आता खाऊ मस्त सगळे इथे तर खातो आणि लगेच आपल्याला निघायला. ऑलरेडी लेट झालाय थोडा. सो लगेच मग तुम्हाला जाता पण भेटतो. ओके, तो जेवायला. फायनली आम्ही रेडी झालोय आणि कॅम्पला निघतोय आता. सो पहिला आता जाऊन आजीच्या पप्पांना पण भेटायचंय आणि चला मग येऊ. बाय बाय बाय. कॅम्पला तुम्हाला काय काय करणार आहे ते मला माहिती आहे फॉर्मॅट, पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते की नवीन मुलांच्या सगळ्या नवीन फीडबॅक्स आणि नवीन फ्रेश चेहरे. सो मजा येईल. आता निघूया, पहिलं पप्पांना भेटूया अजिंक्यच्या आणि मग लगेच तिकडून निघूया. चला येतो. बाय. येस, डेफिनेटली. खूप वाट बघायला लावली वाटतं तुम्हाला. काकांची पण भेट झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय जायला कॅम्पला. मग ते बघा, ऐकत नाही हाय अंकल. तू त्याच्याकडून घेतले. सो आम्ही आता निघतोय तळेगावला. ऐकलं सगळ्यांना ऐकलं. चला बाय. चला मग आता फायनली आपला प्रवास चालू झाला. आता निघूया आणि डायरेक्ट पहिलं कॅम्पला पोहोचूया.
हा बघ किशोर, एवढे कॅम्प आपण आतापर्यंत केले, पण एवढा कधी कुठे प्रवास नव्हता एवढा केला, एवढा खडतड प्रवास नव्हता मला झाला. चांगला लागला रोड. मी दगड डोक्यावर घेऊन आलोय. नाही शी. हे पण एवढा आतमध्ये आबा आला हा गाव. हा, असू दे, पण त्यासाठी किती किलोमीटर आम्ही टाकून आलो. NSS हा खडतर प्रवास आहे. असाच गाव निवडायला पाहिजे की जो आतमध्ये आहे, त्यांच्याकडे लक्ष देतो. NSS कॅम्प आम्ही पण केले. लाईन दिल्याबद्दल धन्यवाद. बट असू दे, आता काय बोलणार. फायनली आम्हाला लोकेशन समोरच दिसते आणि रेडी होत. आता कॅम्पच्या आधी जरा आम्ही असे एकदम एनर्जेटिक असतो आणि एक्साइटेड आहोत या कॅम्पसाठी. नवीन चेहरे बघायला मिळतात ना, एकदम आपण फ्रेश. हा NSS चा मला वाटतं फर्स्ट करतो का वेदकला. वेदक कॉलेज पहिल्यांदा करतोय आणि इथूनच पुढे चालूच करू वेदक कॉलेज. हा, मोकल सर डिस्ट्रिक्ट ऑडिटर जे आहेत, हो, त्यांनी कॉन्टॅक्ट दिला मॅमला, सरांना, आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि आज ग्रेट. बघूया, मस्त एका सिटी पासून एकदम खूप लांब आहे, त्याच्यामुळे काय एक्सपिरियन्स येईल. गाव छान आम्हाला लोकेशन ऍक्च्युअली मॅटर करते ना. गाव छान निवडलंय, लोकेशन एकदम पीसफुल असेल ना, भरून पावलं. चला आता तिथे जाऊन बघूया कशी आहे खरंच. फायनली जे मेन सेशन होते ते झालेत आणि लास्ट आपला आहेच जो टर्निंग पॉईंट असतो आपला, पण तो आपला ठेवला शेवटसाठी. पण आता काय दिलं आपण, दिले स्ट्रीट प्लेचे सब्जेक्ट्स. सो पतून आता सब्जेक्ट सगळ्यांना दिलेत. प्रत्येक ग्रुप जसं आपले हे बघा इथे बसला आहे, गंभीर डिस्कशन झालं. इथे काय बाकीचे 2 खाली गेलेत आहे ते. सो सगळ्यांचं डिस्कशन झालं, ते होणार. पण नवीन मुलं असतात आणि नवीन मुलं 10 मिनिटात प्रिपेअर करून येतात. एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय ना आता, छान प्रेझेंट. सो आता करून भेटतो, आता बघू कसं करताय. मजा येईल. मजा आहे. तुम्ही पण मजा घ्या आणि जरा खाली कमेंट पण करायला शिका. हो, तोपर्यंत तुम्ही काय करा, 10 मिनिटं यांना दिलेत, थोडा वेळ आहे, तुम्ही तर लगेच भेटाल आम्हाला, तर लाईक करून घ्या पटकन. आयुष्यामध्ये आज दुसऱ्यांदा रडले माझ्या लाईफ मध्ये. आज मी काय माहिती, सारा माहिती असेल, मॅडम माहिती असेल, माझ्या लाईफ मी आज दुसऱ्यांदा रडलंय. सरांना बोलणं खरं आहे, पण डिफरंट ह्याच्यामध्ये होतं त्या सारे मला बाहेर काढलाय. मी माझ्या किती आंतरिक खोळात गेलो, सरांनी मला बाहेर काढलंय. मी तुम्हाला एकच सांगतो की घरातले सगळ्या माणसाची इज्जत करा, सगळ्यांची नीट वागा. सर तुमचा मी म्हणजे रोज सर लेक्चर द्यायला येतात, पण असं काहीतरी डिफरंट काहीतरी आज होणार आहे असं फील आलं सर आतमधनं स्वतः. नंतर तुम्ही आलात,
खूप छान प्रकारे तिघांनी पण इंट्रोडक्शन दिलं तुमचं सर. आणि म्हणजे आम्ही मुलं आहेत ही कधी अर्धा तास सुद्धा सर शांत बसत नाही. म्हणजे मुलांचं ते एक प्रकारचं वागणंच झालंय, शांत ते बसू शकत नाही. पण हे 3 तास सर आम्ही कसे घालवले हे आम्हाला म्हणजे बिलकुल समजलं नाही. त्यानंतर तुम्ही आला तिथे पथनाट्याबद्दल आम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. सेल्फ डेव्हलपमेंट कसं करायचं, मोटिवेट कसं व्हायचं हे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितलं आणि आमच्या मुलांनी ते घेतलं सुद्धा आहेत आणि ते त्यांच्या लाईफमध्ये इम्प्रुव्हमेंट पण करणार आहेत सर. आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही लास्टची 20 मिनिटं जी घेतली त्यामध्ये म्हणजे प्रत्येकाकडनं चुका ह्या होतातच. माणूस म्हटल्यावर चुका येणारच सर. तर त्यांनी जे काही चुका केल्या किंवा चुका करणार आहेत त्याच्यासाठी ते आधीच प्रिपेअर झालेले आहेत की त्या चुका नाही झाल्या पाहिजेत आणि पुढच्या लाईफसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ते तयार झालेले आहेत सर. आणि तुमचं हे जे मार्गदर्शन होतं हे आमच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम करणार आहे सर. धन्यवाद. खूप छान. आणि सेक्शन चालू झालं आम्हाला खरं तर असं आधी स्टार्टिंगला वाटत होतं की म्हणजे प्रत्येक सेशनला आम्हाला कंटाळा येतो. पण आज असं सेशन झालं की म्हणजे 3 तास कसे गेले कोणालाच काही समजलं नाही. आणि कोणीच कधीच तर कोणताही विद्यार्थी असू दे कधीच शांत बसत नाही. आणि मोबाईल हा प्रत्येकाच्या मुलाच्या हातात असतो. पण आज एकाही मुलाने मोबाईलला हात लावला नाही. सगळ्यांचं लक्ष सरांकडे होतं. फायनली वेदक कॉलेजचा सुद्धा कॅम्प आम्ही पूर्ण केलाय आणि हा आपला दौरा चालूच आहे. त्याच्यापैकी एक वेदक कॉलेज होतं. 2 दिवसानंतर पुन्हा एक आपलं कर्जत कॉलेज आहे. सो वेदक कॉलेज कसं वाटलं आपलं या पूर्ण सेशन? नेहमी जशी पोरं भेटत ना त्यापेक्षा अजून स्मार्ट मुलं हो खरं आहे. कारण आतापर्यंत जी सगळ्यात ऍक्टिव्ह बॅच तुम्ही होता आमच्यासाठी. खरंच एकदा थँक्यू सो मच. फायनली जेवायला बसलोय आणि मटकी आणि भात आहे, जिरा राईस बनवलाय सगळ्या स्टुडंटने. आणि भजी येते काय? भजी येते. थँक्यू सो मच. टेस्ट नाही केला अजून, टेस्ट करतो आणि मग जेवतो तसं. ओके तुम्ही पण जेवायला. भजी येते आमची तोपर्यंत. तिथून डायरेक्ट निघालो आणि डायरेक्ट श्रीवर्धनला पतूला घेऊनच आलो. कारण का तिकडून विषय जरा गंभीर होता म्हणून मग आम्ही त्याला श्रीवर्धनला घेऊन आलो. खास आता बीच पण बघेल, खेकडा बिकडा कोलंबी विलंबी दाखवतो. आमच्याकडे मोठी कोलंबी आहे. खास रात्रीचं श्रीवर्धन बघायला आलाय तो. सो जरा तो त्याला बीचवर आता हे एकाच ब्लॉग मध्ये मला दाखवतो, त्याला जरा खेकडा बिकडा दाखवतो असं म्हणून केवढा वाटतो तो. मग बघू रोयल नेला तर नेला, कोलंबी तरी देतो ना आपण मोठी आपल्याकडे. सो जरा आता फ्रेश वगैरे होतो आणि मग जाऊया बीचवर. फायनली बीचवर आलो होतो आणि हा बघा पहिला त्याला पतूला खेकडा वगैरे पण दाखवला आणि आपलं श्रीवर्धनचं नाव पण वाटतं. कसं वाटतं रे पतू? एक नंबर मस्त. हा ना. इनोव्हेटेड आहे सगळं. ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत पण तिकडे पण आता जायला आता झालंय पण लेट आणि किशोर पण आता निघतोय. सो सिद्ध्या पण भेटलाय आणि आता सगळ्या गोष्टी बघून तर झाल्यात, त्याला पण आवडल्यात गोष्टी. पण हे येण्याचा डिसिजन चांगला होता. जरा निवांत वेळ पण घालवता आला. लय चांगला होता. लय चांगला होता. मला घरातून तो उचललाय ना लय भारी होता. शुभम ना. हो मग काय कॉम्पिटिशन नाही त्याला, काहीच कुठेच नाही. सो फायनली आपलं आजचा जो कॅम्प होता वेदक कॉलेजचा तो झालाय आणि वेदक कॉलेजचा पब्लिक एवढा चार्ज होता ना, खरंच मस्तच झाला. आतापर्यंत जेवढे आम्ही कॅम्प केले एनएसएसचे त्याच्यापैकी सगळ्यात बेस्ट बॅच भेटली होती. आणि पतूला इकडे आणलं पण होतं. सो असा होता हा व्लॉग. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत व्हिडिओ येत राहतील. आपल्याला कर्जत कॅम्प पण करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great. अरे यार ते फ्लॅशच बसलाय यार. शे आता शेवटला टाकायला लागेल काय? फेल गेलेला काम. आई गो सॉरी, काहीच दिसलं नाही. चला. Yeah, working, I wanna be paid. Yeah, every decision I made. Yeah, I ain't never been afraid. Nah, I'm always trying new things. Yeah, that's how you grow and succeed. Yeah, man, you just gotta believe. Yeah, so listen up while I proceed. Yeah, want a couple $100 grand, like yeah, got a couple hundred plans, like yeah.